कडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 जिल्ह्यांची जबाबदारी कोकाटेंना मिळाली आहे। कोकाटे हे आता नाशिक, धुळे आणि जळगाव या 3 जिल्ह्यांसाठी पक्षाचे संपर्क मंत्री असणार आहेत। विशेष म्हणजे छगन भुजबळांना बाजूला ठेवत माणिकराव कोकाटेंना ही संधी देण्यात आली आहे। पक्ष मजबूत करा, निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त यश मिळवा अशा सूचना कोकाटेंना देण्यात आल्या आहेत। यानंतर एक आंतरराष्ट्रीय बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांचा नोबेल पुरस्कार हुकलेला आहे। व्हेनेझुएलाच्या मारिया मशाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय। शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी आग्रह धरलेला होता, मात्र प्रत्यक्षामध्ये आता यंदाचा तरी शांततेचा पुरस्कार त्यांचा हुकल्याचं स्पष्ट झालेलं आहे, कारण या पुरस्काराची घोषणा झालेली आहे आणि हा पुरस्कार मिळालेला आहे व्हेनेझुएलाच्या मारिया मशाडो यांना। तर जगामध्ये शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो आणि हा पुरस्कार आपल्याला मिळावा यासाठी गाझा शांती कराराच्या माध्यमातून सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू होते। त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांची चर्चा देखील सुरू होती, मात्र प्रत्यक्षात यंदा तरी डोनाल्ड ट्रम्प यांना हा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला नाही। हा पुरस्कार मिळावा यासाठी काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानने देखील शब्द टाकलेला होता, तशा प्रकारचा प्रस्ताव समोर आणलेला होता आणि आता अनेक प्रयत्नांनंतर अखेर हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर झालेला नाही। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोळगे यांच्याकडून। सोमेश, यंदा तरी ट्रम्प यांचा हा पुरस्कार हुकल्याचं दिसतंय, तो पुरस्कार जाहीर झालेला आहे, काय अधिक अपडेट्स आहेत? अमोल, ट्रम्प यांना हा पुरस्कार जाहीर झालेला नाही, ज्यांच्या नावाची शिफारस पाकिस्तानने केली होती। पण दुसऱ्या बाजूला मारिया कोरिना माचाडो या ज्या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षांच्या नेत्या आहेत, त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। जेव्हा व्हेनेझुएलाचा जो सर्व क्रायसिस सुरू होता, त्या संपूर्ण क्रायसिसमध्ये तिथल्या मादुरो यांच्या शासनाविरुद्ध लढण्यामध्ये यांची खूप मोठी भूमिका होती आणि सध्या त्या भूमिगत जीवन जगतायत, कारण ज्या पद्धतीने तिथल्या मादुरो शासनाच्या विरोधात त्या लढतायत आणि तिथले राष्ट्रपती हे सध्या निरंकुश सत्ता गाजवतात अशा स्वरूपाचा त्यांच्यावर आरोप आहे। यांना विरोधी पक्ष म्हणून सर्वाधिक मतं मिळाली, पण तरी सुद्धा विरोधी पक्ष नेतृत्व त्यांना मिळू दिलेलं नाहीये मादुरो यांनी आणि त्यानंतर मग यांना आता भूमिगत म्हणून जीवन जगावं लागतंय। पण त्यांच्यावरही काही आरोप आहेत, उदाहरणार्थ त्यांच्या सुमेतो या संस्थेला अमेरिकेने निधी दिला अशा स्वरूपाचे आरोप त्यांच्यावरती झाले होते। त्यामुळे तिथल्या सरकारचं एक म्हणणं आहे, पण तरी सुद्धा व्हेनेझुएलामध्ये जे शासन आहे ते निरंकुशपणे काम करतंय आणि या शासनाच्या विरोधामध्ये लढणाऱ्या अशा या मारिया मोरिना माचाडो आहेत, ज्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1967 रोजी झाला होता आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या एकूण लढ्यासाठी आणि लोकशाहीसाठी व्हेनेझुएलामध्ये पुन्हा एकदा लोकशाही स्थापन व्हावी, निवडणुका व्हाव्यात, निवडणुकांच्या माध्यमातून सरकार निवडून यावं अशा स्वरूपाचं निश्चितपणे सोमेश, विरोधी पक्षामध्ये राहून मोठं काम करणाऱ्या या सगळ्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, मात्र ट्रम्प यांचा हा पुरस्कार हुकलेला आहे आणि तो व्हेनेझुएलाच्या मशाडो यांना मिळाला। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करायला आजपासून सुरुवात